iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांची घोषणा। पालघरच्या विकासाला नवा वेग, युवकांसाठी माती पाणी संवर्धन रील स्पर्धा। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला। यावेळी बोलताना पालकमंत्री नाईक यांनी पालघरच्या विकासाला वेग देण्याची ग्वाही दिली। रोजगार, आदिवासी विकास, शेती, पशुसंवर्धन व क्रीडा या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। 21 ऑगस्टच्या जलसंधारण दिनानिमित्त 15 ते ऑगस्ट 19 दरम्यान सप्ताह 15 ते 30 वयोगटातील युवकांसाठी माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील स्पर्धा। युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन। नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या 23 नागरिकांना श्रद्धांजली। 10,33,00,000 रुपयांची तातडीची मदत वाटप। जिल्ह्यासाठी 39,86,00,000 विशेष मदत प्राप्त। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर। मनरेगाच्या धर्तीवर विकसित भारत रोजगार हमी अभियान सुरू। 1,00,000 मजुरांना रोजगार, 65 कोटी DBT द्वारे वितरित। 1.60 लाख वृक्ष लागवड, 531 जलसंधारण कामे। PVTG भागात 15 नवीन अंगणवाड्या। लेक लाडकी योजनेत 6500 नवजात मुलींना 5,000 रुपयेचा लाभ। राणी दुर्गावती योजनेत आदिवासी महिला पशुपालकांना मदत। केळवा बीचवर प्रशिक्षण शिबिर। खेलो इंडिया आदिवासी गेम्समध्ये निशा सांबरला कांस्य। 11 खेळाडूंना राष्ट्रीय पदके। कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते। वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, iNews 28 मराठी, पालघर जिल्हा ब्युरो चीफ। जनजागृती होण्याकरता 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणाऱ्या जलसंधारण सप्ताहामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे अशी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करतो।